शेतकरी कर्जमाफी 2026 2 लाखापर्यंतच्या पीक कर्जाबाबत शासनाचा मोठा निर्णय. 30 जूनपूर्वी 7/12 होणार कोरा. अशा शेतीविषयक व्हिडिओसाठी आपल्या एस.एम. मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक व शेअरही करा. महाराष्ट्र राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी नवीन वर्षाची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या 2 लाखापर्यंतच्या पीक कर्जाबाबत अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला असून 30 जून 2026 पर्यंत पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री महोदयांनी केली आहे. या निर्णयामुळे राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून नवीन हंगामासाठी पुन्हा कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. 1 जानेवारी 2026 पासून मुद्रांक शुल्क माफ. कर्जमाफीच्या प्रक्रियेसोबत सरकारने 1 जानेवारी 2026 पासून एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. तर शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतच्या शेती आणि पीक कर्जाच्या व्यवहारासाठी लागणारे मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले आहे. यापूर्वीसाठी लागणारे 50 रुपयांचे मुद्रांक शुल्क आता भरावे लागणार नाही. या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय महसूल आणि वन विभागाने जाहीर केला आहे. कर्जमाफी योजनेचे स्वरूप आणि अंमलबजावणी. शासनाने कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी एक उच्चाधिकारी समिती स्थापन केली आहे. या योजनेचे मुख्य टप्पे खालीलप्रमाणे आहेत. समितीचा अहवाल. ही समिती 1 एप्रिल 2026 पर्यंत आपला अहवाल सादर करेल, ज्यामध्ये कर्जमाफीचे निकष आणि अटी निश्चित केल्या जातील. अंतिम मुदत. बँक नियमानुसार 30 जून ही कर्ज वसुलीची अंतिम मुदत असते. त्यामुळे 30 जून 2026 पूर्वी सर्व पात्र शेतकऱ्यांचे कर्ज खाते नील करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. विनाअट लाभ. ज्या अटी शिथिल करून जास्तीत जास्त अल्पभूधारक आणि गरजू शेतकऱ्यांना या योजनेतून समावेश घेण्याचा सरकारचा मानस आहे. कोणाला मिळणार कर्जमाफीचा लाभ? या योजनेचा लाभ प्रामुख्याने खालील शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे. 1. थकबाकीदार शेतकरी. ज्या शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंतचे पीक कर्ज थकबाकीत आहे त्यांना प्राधान्य दिले जाईल. 2. अल्पभूधारक शेतकरी. 5 एकरपेक्षा कमी जमीन असलेल्या कोरडवाहू शेतकऱ्यांना या योजनेचा मोठा फायदा होईल. 3. नियमित कर्ज भरणारे शेतकरी. सरकार नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी देखील 50,000 रुपयांपर्यंतच्या प्रोत्साहनपर अनुदानाची घोषणा करण्याची दाट शक्यता आहे. आवश्यक कागदपत्रे आणि पूर्वतयारी. कर्जमाफीच्या यादीत नावे येण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील कागदपत्रे अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. आधार कार्ड, 7/12/8 उतारा, बँक पासबुक, KYC. बँकेत जाऊन आपले KYC पूर्ण असल्याची खात्री करावी. सरकारचे 32,000 कोटींचे पॅकेज. अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने 32,000 कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजची घोषणा केली आहे. यापैकी मोठा निधी हा थेट कर्जमाफी आणि नुकसान भरपाईसाठी वापरला जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याचे आश्वासन पूर्ण करण्याच्या दृष्टीने एक मोठे पाऊल मानले जात आहे.